देशाला समृद्ध करायचं असेल तर शहरांच्या बरोबर ग्रामीण भागाचा विकास होणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथं राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशियम इमारतीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी गडकरी हे बोलत होते। गुणवत्ता प्रदान शिक्षण देणाऱ्या इस्लामपूर येथील RIT संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभियंते तयार होतील असा विश्वासही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री जयंत पाटील होते। यावेळी RTIचे प्रमुख भगतसिंह पाटील, माजी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासहित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यावर होणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे भविष्यातील पिढी निर्माण करण्यासाठीचा खर्च आहे, असं सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, जग बदलत चाललंय, त्यामुळे बदलत्या काळात आपल्या विकासाचा गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे। जग बदलत चाललेलं आहे आणि बदलत्या काळामध्ये आपल्याला आपल्या विकासाचा गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे। महात्मा गांधी असं म्हणायचे की आपला देश 90% गावात राहतो, पण 90% जो गावात राहतो हळूहळू 35% जनतेचं मायग्रेशन झालं। ते खुशीने नाही गेले, ते मजबुरीने गेले। गावात राहायचं असेल तर गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं शुद्ध मिळत, मुलांकरता शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, गावात जायला रोड नव्हता, कारण गावामध्ये ज्या आवश्यक फॅसिलिटी होत्या त्याकडे दुर्लक्ष झालं। आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये रूरल, ॲग्रिकल्चर, ट्रायबल आणि जंगल या चारही क्षेत्रामध्ये आता 65% लोकसंख्या आहे। आणि आपल्या जगाच्या GDP ग्रोथमध्ये 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं योगदान आहे, 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं योगदान आहे आणि 14% फक्त ॲग्रिकल्चर आणि रूरल सेक्टरचं योगदान आहे। जर आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न बनवायचं असेल तर शहरी भागाच्या बरोबरीने जोपर्यंत गावांचा विकास होणार नाही, शिक्षणापासून हेल्थ सर्व्हिस पर्यंत आणि रोजगारापासून तर सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत विकास होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही, हे सत्य आहे। आणि जर आपल्या तरुण मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर आपण जगामध्ये पुढे जाऊ शकतो, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे। आणि याचं उदाहरण आज या संस्थेत मी बघितलं। मी नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर। आणि हेच राजाराम बापूंनी त्या काळात जाणलं असल्यामुळे त्यांनी उत्तम पायाभरणी केली आणि जयंतरावांनी आणि त्यांच्या बंधूंनी अतिशय उत्तम या ठिकाणी शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत निर्माण केली।